झी 24 तास एक पाऊल पुढे। सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले। सप्टेंबर महिन्यात 5,000 रुपये भाव होता, मात्र आता हा भाव निम्म्यावर आलाय। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित आहेत। विदर्भात यंदा सोयाबीनच्या उत्पन्नात वाढ झालीये। उत्पादन चांगलं झाल्यानं सुखावलेला शेतकरी बाजारभावानं मात्र नैराश्यात सापडलाय। काही भागात मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सप्टेंबर महिन्यात बाजार समितीत 5,000 रुपयांपर्यंत भाव होता। आता मात्र हाच भाव 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत खाली आलाय। सोयाबीनला मोठी मागणी असताना तसंच सोयाबीन तेलाच्या किमतीही वाढलेल्या असताना जेव्हा शेतकऱ्यांचा सोयाबीन बाजारात येतो तेव्हाच कसे भाव पडतात, असा संतप्त सवाल शेतकरी करतायत। सोयाबीनचे भाव कमी झाले आणि आता सोयाबीनचे भाव आजचं मार्केट जे आहे, माझा आता यवतमाळच्या मार्केटला सोयाबीन आहे का कालपर्यंत सोयाबीनचे भाव 3200 होते, आज खटकन 2900वर आले। पुन्हा इथं व्यापाऱ्यांची घ्यायला सुद्धा इथं व्यापाऱ्यांची तयारी नाही। आम्ही 2-2 दिवसापासून या ठिकाणी मुक्कामी आहे। तर याच्यामध्ये मार्केट कमिटीचा दोष आहे का व्यापाऱ्यांचा दोष आहे का सरकारचा दोष आहे, याचा न्याय आम्हाला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। जेव्हा आपण मेसेज बघतो आज मोबाईलवर तेव्हा आपल्याला 3200 रुपयाचा भाव मिळतो पाहायला मिळतो आणि नंतर जेव्हा आपण मार्केटला येतो त्यावेळेस झटके खात खात आपण त्या दारात पडतो, सोयाबीन घेऊन येतो आणि त्यावेळेस भाव आपल्या हाती येतो निवड 2500 ते 2900 पर्यंत। आणि 2900 रुपये भाव मिळूनही बी कास्तकाराला आणखीन म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही। वास्तविक पाहता जर जेव्हा भाव माल निघायचा असतो त्यावेळेस 5,000 राहतो आणि मार्केटला आल्यानंतर 2900ला येतो। काल 3300 पर्यंत भाव होते, आज 3,000 रुपयाच्या खाली भाव आहे। याच्यापेक्षा जर वाईट माल असला त्याला काल त्यांनी चांगले भाव दिले, पण आज एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या मालालाही ते आज भाव देऊ शकले नाही। शासनाने एक सदस्य नेमावा आणि सोयाबीनला ग्रेड नुसार भाव ठरवावा का ह्या सोयाबीनला हा माल भाव आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे त्याच्या ग्रेड नुसार। नाहीतर मग चांगल्या ग्रेडचा माल त्याच भावात, मातीचा माल त्याच भावात आणि बुरशीचा माल त्याच भावात, ह्या सरासरी शेतकऱ्याला केलेला अन्याय आहे। उत्पादन चांगलं आल्यानं खते, कीटकनाशके, मजुरी, मळणीचा खर्च वजा जाता यंदा बऱ्यापैकी शिल्लक उरेल अशी शेतकऱ्यांना आशा होती। मात्र त्या आशेवर आता पाणी फेरलं गेलंय। व्यापाऱ्याने अचानक भाव पाडल्यानं बळीराजा भरडला गेलाय। झी 24 तास साठी श्रीकांत राऊत, यवतमाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।